मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आज उठलोय सकाळी 6 वाजता. रोज मी उठतो 10 ते 10:30 वाजता, पण आज फर्स्ट टाईम मी 6 वाजता उठलोय आणि आता उभा आहे मुरबाडचा जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यावर उभा आहे. तुम्ही गाडी बघू शकता, गाडीची अवस्था एकदम आपली खराब झालेली आहे, एकदम मातीमध्ये माखलेली गाडी आहे. पण टाईम काय भेटला नाही की गाडीसुद्धा धुवा. आज एका बेस्ट ठिकाणी चाललोय, तुम्हाला ठिकाण दाखवणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. लोणावळ्याला चाललोय आणि लोणावळा म्हणजे माझं एकदम आवडता ठिकाण आहे. तुम्हाला फक्त ठिकाण बघायचे, एकदम जबरदस्त ठिकाण आहे. तुम्हाला नावसुद्धा माहिती असेल, पण मी तुम्हाला थेट घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी आणि तो पूर्ण ठिकाण दाखवणार आहे. जे जे होणार मला, म्हणजे मी फिरण्यासाठी नाही चाललेलो आहे, कंपनीने आपल्याला तिथे बोलवलेलं आहे. काहीतरी म्हणजे मोबाईलची ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे, नवीन मोबाईल आलेला आहे त्यासाठी चाललो आहे. पण आपण फिरूनसुद्धा घेणार आहे, पूर्ण परिसर फिरणार आहे आणि तुम्हालासुद्धा तो परिसर मी नक्कीच दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता आम्ही पोचलो आहे कर्जत 4 फाटा रोडला आणि एवढी भूक लागलेली आहे. आपला पंकज शेठसुद्धा सोबत आहे. तर पंकज शेठने आपल्याला एक ठिकाण सजेस्ट केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता, ठाकरे मिसळ म्हणून आहे. पंकज शेठ बोलतो 1 नंबर फेमस म्हणून मिसळ आहे इथं आपण नाश्ता करू आणि मगच पुढे जाऊ. तर मला पण थोडीशी अशी म्हणजे इच्छा झाली की आता काहीतरी इथेच नाश्ता केला पाहिजे. पंकज शेठनी म्हणजे प्रशंसा तेवढी गेले की ठाकरे मिसळ म्हणजे 1 नंबर मिसळ भेटते. आणि तुम्हाला बाजूला गर्दी सुद्धा दाखवतो, खूप गर्दी आहे हॉटेलच्या बाहेर. खूप गर्दी बघू शकता, एकदम भरलेलं आहे, सगळं हॉटेल भरलेलं आहे आणि इथंच जाऊन आपल्याला आता नाश्ता सुद्धा करायचा आहे. पंकज शेठ चला. पंकज शेठ चौकशी काय? 1 नंबर, जबरदस्त. कसा वाटला? खूप मजा आली, मस्त. मी सुद्धा इडली घेतली आणि इडली सुद्धा 1 नंबर आहे. आणि आपल्याला आता ट्राय करायचा इथला वडापाव. पंकज शेठ वडापाव ट्राय करणार आहे का? थोडा नक्की नक्की. हे बघा, सांबार वगैरे सगळं एकदम बादली भरून दिलेलं आहे आपल्याला फुल. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, फुल गर्दी. त्याला बोलतात फेमस ठिकाण, फेमस जागा आणि त्याची फेमस चव. मित्रांनो, आता आपण पोचलोय लोणावळ्यामध्ये. लोणावळ्याचा जो माहोल आहे ना, तो माहोल बघा, एकदम थंड वातावरण. आता किती वाजलेत? 11 वाजलेत, अजून पण इथे थंडी वाजते. गाडीच्या काचा पॅक आहेत आणि ते बघा तुम्ही समोर बघू शकता, आय लव्ह लोणावळा. इथली जी फिलिंग आहे ना, एकदम बेस्ट फिलिंग आहे. इकडे सुनील वॅक्स म्युझियमचा बोर्ड सुद्धा लावलेला आहे. तुम्ही एकदा नक्की जाऊन या, कारण की इथे बेस्ट आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला जशाच्या तशा हुबेहूब आकारण्यात आलेल्या आहेत म्युझियम मध्ये. आणि बघू शकता, जास्त करून सगळे टुरिस्ट इकडे येतात लोणावळ्यामध्ये, कारण की इकडचं वातावरण. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे काय, इकडे मगनलाल चिक्की एकदम फेमस आहे. तुम्ही थोड्या अंतरावर जाल, तुम्हाला मगनलाल चिक्की दिसणार आहे. आता इकडे एक वेगळी चिक्की दिसते, नवरत्न चिक्की. इथं मला पहिलीच बघायला भेटली. बाकी सगळ्या रस्त्यामध्ये ज्या आहेत त्या आहेत मगनलाल चिक्की. आणि आपल्याला जायचं आता आंबेवालीला. आंबेवाली अजून इथून म्हणजे कमीत कमी मला वाटतं 24 ते 25 किलोमीटर अजून पण जायचं आहे आंबेवालीला. आंबेवाली तिथे गेल्यानंतरच तुम्हाला दाखवतो. जो परिसर आहे, कितीतरी एकर मध्ये परिसर आहे. मला आता तिथे गेल्यावरच समजेल, पण माझ्या अंदाजे काहीतरी 1000 एकरच्या पुढचाच परिसर असणार आहे आंबेवालीचा. तर तुम्हाला गेल्यानंतर पूर्ण परिसर मी दाखवतोच. तर आता आपण आलोय फायनली आंबेवाली मध्ये आणि तुम्ही बघू शकता आंबेवालीचं जे कमान आहे, जो गेट आहे, किती मोठा आहे. आणि या बाजूचा परिसर सुद्धा बघू शकता, जबरदस्त वाटतं, एकदम जबरदस्त. खूप मोठा आहे आतमध्ये. आणि मला तर आता सगळं काही फिरायचं आहे आणि फिरता फिरता तुम्हाला सगळं काही दाखवायचं सुद्धा आहे. कुठे जायचं आपल्याला? लेफ्टला. हा परिसर बघा, सगळीकडे नारळाची वगैरे पाम ट्रीज लावलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं बघण्यासारखं आहे. आणि इकडे पुढं काय ते पण बघू. चला आपण. कितीतरी गाव बसतील आंबेवाली मध्ये. कुठल्या बाजूला घ्यायचं आपल्याला? इकडे.
तर मित्रांनो फायनली रूममध्ये आलेलो आहे आणि तुम्ही रूम बघू शकता. एक नंबर रूम सुद्धा भेटलेली आहे, जबरदस्त. आणि आल्यापासून ए सी एकदम फुल चिल्ड ए सी आहे. बाहेर सुद्धा तुम्हाला दाखवतो कसं. वा, हा आपण इथनं बाहेरचा व्ह्यू घेऊ शकतो. आणि इथे बसण्यासाठी म्हणजे रात्री तर मी इथेच बसणार आहे. एकदम भारी वाटेल इथे बसल्यावर. हे बघा, आता पहिले काय करणार, आता पहिले फ्रेश होतो, त्याच्यानंतर जे काय बाकीचं असेल ते पुढे बघूया. आता म्हणजे एकदम थकलो आहे, एकदम फ्रेश होण्याची इच्छा आहे आता. हे बघा मस्त एकदम. ही रूम पूर्ण वुडन रूम आहे, पूर्ण वुडन रूम. या बाजूच्या जेवढ्या रूम्स आहेत टोटली लाकडापासून बनवलेल्या आहेत. आणि वा, आता आहे ना रूममधनं मी बाहेर निघतोय कारण की आता खूप भूक लागलेली आहे. आता वाजलेत किती, 4 वाजलेले आहेत. आणि आपले मित्र वगैरे सगळे आहेत, पंकज शेठसुद्धा आहे. तर आता आपण चालतोय जेवायला. तुम्ही परिसर बघू शकता, इथे सगळ्या पाम ट्रीज वगैरे लावलेले आहेत. आणि बाजूची जी सगळी तुम्हाला रूम दिसतात, कॉटेजेस दिसतात, हे सगळे वुडन कॉटेजेस आहेत. पंकज शेठ, कसं वाटतं तुला? खूप मस्त आहे, एक नंबर आहे. फिलिंग कशी? एक सुपर एकदम. आणि आम्ही कशासाठी आलोय माहिती आहे? विवो X300चा इव्हेंट आहे, लॉन्चिंग इव्हेंट आहे, त्याच्यासाठी आम्ही आलो आहे. आणि बाकी भरपूर रिटेलर्स इथे आलेले आहेत विवोच्या X300च्या इव्हेंटसाठी. बाकी आता जातो आहे जेवायला, त्याच्यानंतर बाकी तुम्हाला जो काही प्रोग्राम असेल तो सुद्धा मी नक्की दाखवणार आहे. जेवण तर झालं, पण एक नंबर बकवास जेवण होतं. बिलकुल आवडलं नाही मला जेवण, कारण की आपल्याला कसं लागतं एकदम झणझणीत, आणि यांचं जेवण एकदम झणझणीत नसतं, साध्या पद्धतीचं असतं. ते बाकीचं सोडा. ते बघा गाडी कशी मस्त लागलेली आहे. आणि याच्या बाजूला जे वॉच एक घड्याळ आहे, खूप मोठा घड्याळ यांनी लावलेला आहे. आणि बाजूचा परिसर पण खूप मस्त आहे. हा घड्याळ बघा कसा आहे. म्हणजे फुल शोभा वाढवली आहे जागेची. आणि मला आता जायचे त्या बसमधून, कारण की तिकडे आपला आहे विवोचा X300 सिरीजचा प्रोग्राम. त्यामुळे जरा रोड क्रॉस करून त्या बाजूला जाऊ. पहिले गाडी कशी, ती गाडी पण आपण जरा बघूनच घेऊ. ही बघा टॉय ट्रेन. इथे फोटोसुद्धा कॅप्चर करणार आहे मी टॉय ट्रेनच्या सोबत. तोपर्यंत थोडंसं पुढे जाऊन बघूया अजून पुढे काय. आणि दुसरी गोष्ट, मी तुम्हाला जे बोललो होतो ना की काहीतरी 1000 एकरमध्ये परिसर आहे, हा परिसर टोटली जो आहे ना 10,000 एकरमध्ये परिसर आहे आंबी व्हॅलीचा. एवढा परिसर फिरायचा म्हणजे काहीतरी महिने जातील, पायी जर फिरायचा असेल तर. त्यामुळे आपली गाडी आहे आणि आपण गाडीने हा परिसर सगळा फिरणार आहेत. काय काय नवीन नवीन बघायला भेटतं आहे तसं तसं मी तुम्हाला दाखवत तर जाणारच आहे. कारण आता जिथे फायनली विवोचं इव्हेंट आहे तिथे आम्ही एंटर झालेलो आहे. आणि इथे वेलकम गेटसुद्धा विवोने बनवलेलं आहे, विवो जाईस 2.35x टेलिफोटो. वा. आणि एंट्री गेट तुम्ही बघू शकता किती मस्त बनवलेलं आहे. इथे बघा 3D व्हिडिओज चालू आहेत. आणि आतमध्ये विवोचं इव्हेंट चालू आहे, तो इव्हेंटसुद्धा तुम्हाला दाखवतो मी. हा चालू आहे विवोचा इव्हेंट. विवो आणि इथे विवो ओरिजिन 6 स्मूथ ॲट ओरिजिन, मस्त अशी ब्रँडिंगसुद्धा तुम्ही बघू शकता. इथे विवोचा छान असा लोगो लावलेला आहे, एकदम मस्त फील येतो याच्यामुळे. आता सध्या तरी ते डान्स सॉन्ग हेच चालू आहे. थोड्या वेळात विवोचा शोसुद्धा चालू होईल आणि थोड्या वेळात तो शोसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ चालूच ठेवा. तर आता आम्ही आलो आहे रात्री इव्हेंटसाठी. आणि बघा विवोने आम्हाला मस्तपैकी जॅकेट वगैरे दिलेले आहेत. आणि गळ्यात तर आपल्याला टाकायचं आहे सगळं. पंकज शेटसुद्धा जॅकेटमध्ये एकदम जबरदस्त आहे. आपला संदीप भाऊ आहे,
संदीप भाऊला साईज काय बरोबर भेटलेली नाहीये. अरे बेकारी झाली. चला आता आपण जाऊया इव्हेंटकडे. आपला इव्हेंट आहे या साईडला. आता सकाळचे 10:30 झालेले आहेत आणि आता मी चेकआउट करतोय. चेकआउट करण्याच्या आधी म्हटलं एकदा बाल्कनीत जाऊन बघूया. इथला जो सकाळचा व्ह्यू आहे ना, एकदम क्लास व्ह्यू आहे. आमची रात्री पार्टी चालली 3 वाजेपर्यंत. सकाळी उठण्याची बिलकुल इच्छा नव्हती, पण चेकआउट होतं सकाळी 10 वाजताचं. पण आता झालेत 10:30. आता रूममधनं सगळी पॅकिंग वगैरे तर झालेली आहे आणि इथं कंपनीवाल्यांनी मस्त गिफ्ट पण दिलेले आहेत, ज्याच्यावर मला वाटतं काहीतरी गॉगलसुद्धा आहे, माझं नावसुद्धा दिलेलं आहे. छानपैकी असे गिफ्ट्स आहेत. सगळा पसारा पडलेला आहे. आमची पॅकिंग तर झालेली आहे. आंबेवाली थोडीशी फिरण्याची इच्छासुद्धा आहे, तर थोडीशी आंबेवाली फिरून घेऊया. आता इथनं निघतोय. जर वेळ भेटला थोडंफार एक्सप्लोअर करूया आणि जर काही फिरलो तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये मी दाखवून देतो. आंबेवालीमधनं तर बाहेर निघालो, कारण की मला करायची होती गो कार्टिंग. तिथे गेलो, ऊन एवढा भयानक पडला होता, इच्छा सगळी संपून गेली आणि तिथे फिरायचं सुद्धा मन राहिलं नाही. मग निघून आलो मॅप्रो गार्डनला, कारण की इथे तरी काहीतरी थोडंसं बघायला भेटेल, काही खायला भेटेल. आणि लोणावळ्यामध्ये यायचं आणि मॅप्रो गार्डनला नाही यायचं असं तर होणार नाही. त्यामुळे आता गाडी तर बंद करून घेतो. पहिली गोष्ट पॉकेट, सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या. आता आपण इथनं निघू. पुढे दाखवतो मॅप्रो गार्डन मध्ये. मॅप्रो गार्डन, ते गाडी पार्क केली आणि आता आपण जाऊया पुढे. पुढे काय काय ते तुम्हाला दाखवतो मी. हा मॅप्रो गार्डनचा पूर्ण परिसर आहे, पूर्ण हिरवळ. इथे खाण्यापिण्याच्या सगळ्या काही वस्तू पण आहेत आणि गार्डन म्हणजे गार्डन आहे. मला तर आवडलं आहे. म्हणजे मी जेव्हा पण येतो तेव्हा इथे नक्की येतो आणि आता तुम्हाला सुद्धा दाखवून देतो. हे बघा, तिथे मस्त असं पाणी सुद्धा पडते वरनं. दाखवून देतो तुम्हाला. एवढे सगळे इथे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत आणि ते प्रोडक्ट मी बघतोय यातलं काय आवडतंय ते काहीतरी आपण घेऊ आता. तर आम्ही इथला मसाला पान फ्लेवरचा चॉकलेटसुद्धा ट्राय केला आणि त्यांनी कुकीसुद्धा ट्राय करायला दिलेली आहे. हे ट्राय केल्यानंतर आपण बघू आपल्याला यातलं काय आवडतं, त्या हिशोबाने आपण घेऊ. इथे भरपूर वस्तू आहेत, भरपूर म्हणजे घेण्यासारख्या. हे बघा, खूप वस्तू आहेत. आणि चांगली गोष्ट ही आहे की एखादी वस्तू खरेदी करण्याआधी हे आपल्याला टेस्टिंगला सुद्धा देतात. जर तुम्हाला आवडलं तर घ्या, नाही आवडलं तर नका घेऊ. त्यामुळे चांगलं वाटलं थोडं. ते बघा, प्रत्येक ठिकाणी टेस्टिंगसाठी त्यांनी ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, मॅप्रोसुद्धा पूर्ण फिरून झालेलं आहे. त्यांच्या स्टोअरला सुद्धा जाऊन आलो, सगळ्या गोष्टी टेस्ट केल्या, पण घेतलं काहीच नाही, कारण की काहीच आवडलं नाही. आता निघतोय आम्ही इथनं. आता लोणावळ्यावरनं आलो आहे मुरबाडला. काळूबाळू धाब्यावर बसतोय जेवायला, कारण की खूप भूक लागली होती. पंकज शेटनी काय, पंकज शेटे काय ऑर्डर केलं आपण? लावरी. बघू एकदा लावरी पण टेस्ट करून बघतो आणि आपला ब्लॉग जो आहे तो इथेच संपवतो. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.